नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम एस एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे TY BCom या वर्गाचा ॲडव्हान्स अकाउंट विषय, चॅप्टर नंबर 2, फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज, म्हणजे बँक फायनल या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण बघतोय बँक फायनल म्हणजे एखाद्या बँकेचं फायनल अकाउंट कसं असेल ते आपण या ठिकाणी बघतोय. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, बघा, बँक अधिनियमन कायदा 1949 नुसार बँक फायनल अकाउंट कसं असलं पाहिजे, ते कोणत्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे, तो फॉर्म या कायद्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. बँक फायनलमध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत शेड्यूल्स. मग कोणकोणते शेड्यूल्स आहेत, तर बँक फायनलमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे दोन्ही पण त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, आता दोन्हीमध्ये पण शेड्यूल्स आहेत. ते शेड्यूल्स आपण सुरुवातीला बघूयात. त्यानंतर मग बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा आहे आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघतोय आपण शेड्यूल्स. बघा, तुमचं बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, दोन्हीचे मिळून 16 शेड्यूल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ते 16 शेड्यूल्स आपण अगोदर बघूयात, त्यानंतर मग तिकडं जाऊया. शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग, शेड्यूल नंबर 5 ऑदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, शेड्यूल नंबर 6 कॅश अँड बॅलन्स विथ RBI, शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट्स, शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस, शेड्यूल नंबर 10 फिक्स ॲसेट, शेड्यूल नंबर 11 ऑदर ॲसेट्स, शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटीज, शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 14 ऑदर इन्कम, शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, या शेड्यूलवरती तुम्हाला एक्झाममध्ये 101% 3 ते 4 क्वेश्चन येतील. तेव्हा हे शेड्यूल्स खूप महत्त्वाचे आहे. हे शेड्यूल तुमच्या पाठ करा किंवा जसे लक्षात राहता येईल तसे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण बघतोय बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा आहे, बॅलन्स शीट कसं तयार करायचं आहे. बघा, बँक अधिनियमन कायदा 1949 नुसार त्याचा आपल्याला फॉर्मॅट दिला आहे. तो फॉर्मॅट आपण बघतोय. बघा, बँक फायनल अकाउंट. बँक फायनल अकाउंट इन्क्लूड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट इन द प्रिस्क्राईब फॉर्म. म्हणजे बँक फायनलमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण दिलेलं आहे आणि बॅलन्स शीट पण दिलं आहे. मग आता फॉर्म ए हा बॅलन्स शीटचा आहे. फॉर्म ए फॉर्म ऑफ बॅलन्स शीट. आपण बघतोय बॅलन्स शीट, बॅलन्स शीट ऑफ. मग आता त्यानंतर डॅश डॅश म्हटले, जे काही बँकेचं नाव असेल ते बॅलन्स शीट ऑफ बँक महाराष्ट्र बँक ॲज ऑन 31 मार्च 2021, जे काय असेल इयर ते आपण इयर टाकणार. आता आपण जातोय कॉलमकडं. कोणकोणते कॉलम तयार करायचे, त्यामध्ये आहे पर्टिक्युलर्स, शेड्यूल नंबर, करंट इयर आणि प्रिव्हियस इयर. म्हणजे करंट इयर रुपीज, प्रिव्हियस इयर रुपीज, असे या ठिकाणी 4 कॉलम आहेत. पर्टिक्युलर्समध्ये आपण बॅलन्स शीट बघतोय, लक्षात असू द्या. कॅपिटल अँड लायबिलिटीज, सुरुवातीला आपल्याला लायबिलिटीज दिलेल्या आहेत, कॅपिटल अँड लायबिलिटीज. मग आता आपण 16 शेड्यूल्स बघितले, ते 16 शेड्यूल्स आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बघायचे. बघा, त्यानं कॅपिटल अँड लायबिलिटीज, बघा खाली 1 नंबरला म्हटले कॅपिटल. मग कॅपिटलचा जो काही बॅलन्स असेल तो कॅपिटलच्या शेड्यूलमध्ये येईल. शेड्यूल नंबर 1 आहे कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 आहे डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर 5 ऑदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. बघा, इथं तुमची लायबिलिटी साईड संपली. म्हणजे 1 ते 5 शेड्यूल्स हे लायबिलिटी साईडसाठी आहेत. त्यानंतर याची लायबिलिटीची येईल टोटल. त्यानंतर आहे ॲसेट्स. आता ॲसेट साईड सुरू झाली. मग आता शेड्यूल नंबर 6 म्हटले कॅश अँड बॅलन्स विथ RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ अदर बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्यानंतर शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट्स, शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस, शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड ॲसेट्स, शेड्यूल नंबर 11 ऑदर ॲसेट्स. या ठिकाणी तुमची ॲसेट साईड पण संपली. आता ॲसेट साईडची टोटल म्हणजे लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल केल्यानंतर तुमचं बॅलन्स शीट इथं टॅली होईल. त्यानंतर खाली काय म्हटलं आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, शेड्यूल नंबर 12
आणि बिल्स फॉर कलेक्शन असं पण आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. बिल्स फॉर कलेक्शनमध्ये जी काही रक्कम आलेली असेल ती पण आपल्याला तिथं समोर लिहावी लागेल. अशा प्रकारे हे झालं तुमचं फॉर्म ए बॅलन्स शीट. त्यानंतर आहे फॉर्म बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, फॉर्म ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म कसा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं तयार करायचे ते आता आपण बघतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ डॅश डॅश बँक, म्हणजे जे काय बँकेचं नाव असेल ते बँकेचं नाव टाकायचे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च, 31 मार्च जे काही डेट असेल ती डेट या ठिकाणी टाकायची. बघा, कॉलम आहेत पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर, करंट इयर रुपीज आणि प्रिव्हियस इयर रुपीज, असे 4 कॉलम आहेत. त्यानंतर आता हे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4 पार्टमध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये 1 नंबरला आहे इन्कम, 2 नंबरला आहे एक्सपेंडिचर, 3 नंबरला आहे प्रॉफिट अँड लॉस आणि 4 नंबरला आहे ॲप्रोप्रिएशन. बघा, शेड्यूल नंबर 1 ते 12 हे बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत. त्यानंतर शेड्यूल नंबर 13, 14, 15 आणि 16 म्हणजे सगळे 16 शेड्यूल्स आहेत. त्यातले 4 शेड्यूल्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आलेले आहेत. बघा, आपण बघतोय आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंबर फर्स्ट पार्ट आहे इन्कम. इन्कममध्ये मग इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13, ऑदर इन्कम शेड्यूल नंबर 14, म्हणजे थोडक्यात इथं इन्कम आहे त्याची टोटल. त्यानंतर दुसरा पार्ट आहे यातला एक्सपेंडिचर. मग एक्सपेंडिचरमध्ये काय काय दिलं आहे, इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर 15. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 आणि त्यानंतर आहे प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सीज. त्यानंतर परत येईल याची टोटल, म्हणजे इन्कमची टोटल झाली, एक्सपेंडिचरची टोटल झाली, म्हणजे 2 पार्ट झाले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा तिसरा पार्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. मग आता त्यामध्ये काय आहे, नेट प्रॉफिट ऑर लॉस ड्युरिंग द इयर, म्हणजे चालू वर्षाचा नेट प्रॉफिट ऑर लॉस. त्यानंतर आहे ॲड लास्ट इयर प्रॉफिट बॅलन्स, मागच्या वर्षाचा प्रॉफिट बॅलन्स तो इथं येईल. त्यानंतर येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल. हे झाले 3 पार्ट. त्यानंतर चौथा पार्ट आहे ॲप्रोप्रिएशन. मग आता ॲप्रोप्रिएशनमध्ये काय काय येणार आहे तर बघा, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह, ट्रान्सफर टू ऑदर रिझर्व्ह, प्रपोज डिव्हिडंड, इंटरिम डिव्हिडंड आणि लास्ट बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट अंडर रिझर्व्ह अँड सरप्लस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आलेला बॅलन्स आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत तर बॅलन्स शीटला रिझर्व्ह अँड सरप्लस या शेड्यूलमध्ये. अशा प्रकारे हा झाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म. म्हणजे अगोदर बॅलन्स शीटचा फॉर्म तयार करायचा, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म तयार करून घ्यायचा आणि नंतर हे 16 शेड्यूल्स तयार करायचे. हे 16 शेड्यूल्स दुसरीकडं तयार करायचे. नंतर 16 शेड्यूल्समध्ये एंट्री करायची, सर्व ट्रान्झॅक्शनच्या एंट्री 16 शेड्यूलमध्ये होतील. त्यानंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट शेड्यूल्समध्ये होतील. त्यानंतर सगळे शेड्यूल्स क्लोज करायचे आणि शेड्यूल क्लोज केल्यानंतर शेड्यूलचा जो बॅलन्स येईल तो मग त्या शेड्यूलमध्ये इथं बॅलन्स शीटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं भरायचं आहे आणि त्यानंतर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे. त्यानंतर तुमचं बॅलन्स शीट क्लोज होईल. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं हे जे बँक फायनल आहे याचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम तुम्ही अशा प्रकारे ह्या स्टेपनुसार त्या ठिकाणी तुम्हाला तो सोडवावा लागणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट बघितला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मग परत शेड्यूल कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये एंट्री कशी करायची किंवा ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होतात याच्यावरती आपण व्हिडिओ बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कारण की इथून पुढं तुम्हाला अशाच प्रकारे प्रॉब्लेम्स असतील किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील याच्यावरती व्हिडिओज बघायला मिळणार आहे. थँक्यू.